Hi, good morning, dear students. Yesterday was holiday, so we didn't have any lecture yesterday. As per our regular timetable, as per our regular online classes, we are going to arrange our today's class. Uh, up to Saturday, we have completed 4 points from English workshop of first poem, A Teenager's Prayer. कवितेच्या पहिल्या कवितेच्या इंग्लिश वर्कशॉपमधले 4 मुद्दे आपण पूर्ण केले होते. आज आपण त्यातला 5th पॉईंट विचारात घेणार आहोत. त्या 5व्या मुद्द्याकडं जाणार आहोत. सी व्हॉट इज दॅट 5th पॉईंट. तो 5वा मुद्दा काय बघा, अँड एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. आता एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्याचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. त्याच्यात खाली काही 4 मुद्दे दिलेले आहेत. त्या 4 पॉईंट्सवरती आपल्याला नोट राईट डाऊन करायचे. पण या 4 पॉईंट्सकडे जाण्या अगोदर आय वॉन्ट टू डिस्कस व्हॉट इज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय असेल तर इंटरव्ह्यू मीन्स व्हॉट. अँड इंटरव्ह्यू इज स्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन. 2 व्यक्तीमधील स्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन एम्ड ॲट गेनिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द 1 पर्सन टू नो अबाउट हिज सक्सेस अँड हार्ड वर्क विच इज टेकन बाय दॅट पर्सन फॉर दॅट सक्सेस. काय म्हणते बघा ही डेफिनेशन. इंटरव्ह्यू इज अ स्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन. इंटरव्ह्यू एक स्ट्रक्चर केलेलं, निश्चित केलेलं, प्लॅनिंग केलेला संवाद असेल 2 व्यक्तीमधला. आणि याचा एम काय असेल, एम्ड टू गेनिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द 1 पर्सन. दुसरा जो पर्सन असेल त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन गेन करायची असेल, माहिती मिळवायची असेल, आणि ती माहिती मिळवण्यासाठी जो संवाद स्ट्रक्चर केला जातो 2 व्यक्तीमधला. तसंच टू नो अबाउट हिज सक्सेस, त्याचं जे सक्सेस आहे ते त्याला कसं मिळालं, अँड हार्डशिप, ते मिळवण्यासाठी जे काही हार्ड वर्क त्याला करावं लागलं, त्याच्या काय वाट्याला जे हार्डशिप आलेत विच इज टेकन बाय हिम, त्या व्यक्तीनं जे घेतलेलं आहे याच्याबद्दल जी संवाद साधला जातो स्पेशली 2 व्यक्तीमधला, त्याला पण इंटरव्ह्यू असं म्हणतो आहे. आता हे इंटरव्ह्यू मुळात 4 मुद्द्यामध्ये डिवाईड केले. फर्स्ट, फॉर्मॅट और स्ट्रक्चर. सेकंड, साईज, लेंथ, हाऊ मच. थर्ड, डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन. अँड फिफ्थ, टाईप ऑफ क्वेश्चन्स, येस, पब्लिक, नो क्वेश्चन्स और WH क्वेश्चन्स. आता हे 4 मुद्द्यांना आपल्याला इथं चर्चेला घ्यायचं आहे. हे जे 4 मुद्दे मांडले त्यातला जो पहिला मुद्दा आहे त्याला आपण फॉर्मॅट असं म्हटलं आहे. आता बेसिकली देर आर 3 स्टेप्स ऑफ इंटरव्ह्यू. आय थिंक माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं की इंटरव्ह्यूच्या 3 स्टेप्स असतात. त्याच्यातली पहिली जी असेल ते फॉर्मल ग्रीटिंग असेल, सेकंड वन इज मेन बॉडी, अँड थर्ड वन इज कन्क्लुजन. बघा 3 स्टेप्स आपण इथं फॉर्मॅटमध्ये पाहतो आहे. फर्स्ट वन फॉर्मल ग्रीटिंग, सेकंड वन फॉर्मल ग्रीटिंग नंतर मेन बॉडी, अँड थर्ड वन कन्क्लुजन. आता फॉर्मल ग्रीटिंग मीन्स यू नो दॅट औपचारिक स्वागत एखाद्याचं केलं जातं. सपोज एनीबडी विजिट टू अस ॲट द टाईम वी से नमस्कार और अदर वर्ड्स वी आर यूजिंग फॉर दॅट. काही दुसरेही शब्द आपल्याकडून वापरले जातात त्याच्यासाठी, नमस्कार वगैरे असं म्हणतो आपण. कोरोनापूर्वी आपण एकमेकांचे शेक हँड करायचो, पण आता आपण ते करत नाही आहेत. हे फॉर्मल ग्रीटिंग. किंवा एखादा गेस्टनं, इफ एनीबडी विजिट टू अ होम, आपल्या घरी जर एखाद्या गेस्टनं विजिट केलं तर ते विजिट केल्यानंतरही त्याला आपण ग्रीटिंग करतो, त्याला फॉर्मल ग्रीटिंग असं म्हटलं जातं. अँड देन तसंच इथंही असलेल्या ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यांनाही फॉर्मल ग्रीटिंग केलं जाईल. देन मेन बॉडी. मेन बॉडी मीन्स द क्वेश्चन विच वी आर गोइंग टू आस्क दॅट पर्सन. मेन बॉडी म्हणजे काय की जे प्रश्न आपण त्या व्यक्तीला विचारणार आहोत ते मेन बॉडीज असेल. दीज क्वेश्चन्स जे त्याच्यासाठी स्ट्रक्चर केलेले असतील, त्या व्यक्तीच्या सक्सेस कसं मिळाले हे जाणून घेण्यासाठी, हे मेन बॉडीमध्ये असेल. अँड देन थर्ड इज कन्क्लुजन. तिसरा जो मुद्दा असेल यातला त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो आहे. या कन्क्लुजनमध्ये समारोप केलेला असेल, शेवट केलेला असेल. आणि जसं की आपण एखाद्याला भेटल्यानंतर आपण बाय, सी यू अगेन टुमारो, अशा प्रकारचे जे काय वर्डिंग यूज करतो त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो आहे. आणि मग हे या ठिकाणीही तशा पद्धतीचं कन्क्लुजन केलं जातं. हा झाला फॉर्मॅट. फॉर्मॅटनंतर साईज और लेंथ. साईज आणि लेंथ यामध्ये स्पेशली फॉर्मल ग्रीटिंगचा जो एक पॅरेग्राफ असेल तो आपण, पॅरेग्राफ मीन्स नॉट व्हेरी लॉंग अँड लेंथी, बट लिटल बिट ऑफ 4 to 5 सेंटेन्स, नियर अबाउट 4 to 5 सेंटेन्स, 5 ते 6 वाक्याचा एक छोटासा पॅरेग्राफ असेल ज्याला आपण फॉर्मल ग्रीटिंग म्हणू. त्याच्यानंतर बेसिकली जे आपण 10 क्वेश्चन्स विचारात घेतो आहे ते 10 क्वेश्चन, जे मेन 10 क्वेश्चन्स आहेत ज्याच्या त्या व्यक्तीची आपण जी इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्याच्यानंतर लेंथ याच्यामध्ये आपल्याला
कन्क्लुजनचा एक 2 to 3 लाईनचा एक छोटासा पॅरेग्राफ बनवायचा असेल तो एक घ्यायला लागेल. या 3 गोष्टी आपल्याला साईज आणि क्वेश्चनची जी क्वेश्चन्स जे असतील ते मिनिमम 10 क्वेश्चन असतील. 8 to 10 क्वेश्चन दॅट्स इनफ. एवढे क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काही डूज अँड डोंट्स येत आहेत. आता हे डूज अँड डोंट्स नेमके काय आहेत, कुठल्या प्रकारचे डूज अँड डोंट्स आहेत हे विचारात घेतले जातात. मग डूज अँड डोंट्स किंवा रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला आपण म्हणू, डूज अँड डोंट्स किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स यामध्ये यूज पोलाईट लँग्वेज, विशेषतः व्हेन वी आर स्पीकिंग विथ दॅट पर्सन. जेव्हा आपण त्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असू त्यावेळी आपली लँग्वेज ही पोलाईट असली पाहिजेत. वी शूड हॅव टू यूज पोलाईट वर्ड्स. आपण त्याच्याबरोबर नम्रपणे बोललं पाहिजे. देन मिक्सअप येस नो टाईप क्वेश्चन अँड WH क्वेश्चन असाल तो दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स असले पाहिजेत. देन अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलचे खूप सारे प्रश्न विचारणं टाळावं. त्यांचं जे सक्सेस आहे, कारण ज्या विषयासाठी आपण किंवा ज्या मुद्द्याला धरून आपण ती इंटरव्ह्यू अरेंज केली आहे त्याच मुद्द्यावरती वी हॅव टू फोकस. डोंट आस्क पर्सनल क्वेश्चन अबाउट हिज पर्सनल लाईफ. त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलचे क्वेश्चन विचारणं टाळावं. देन अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्गर लँग्वेज. मीन्स वी हॅव टू यूज बुकिश लँग्वेज. आय मीन एक बोलीभाषेची जी उत्तम भाषा असतील त्याचा वापर करावा. बोलीभाषेमध्ये वल्गर लँग्वेजला टाळलं गेलं पाहिजे. योग्य भाषेचा वापर केला पाहिजे. या गोष्टी आपण इथं डूज अँड डोंट्समध्ये विचारात घेतो आहे. अँड टाईप ऑफ क्वेश्चन्स yes/no क्वेश्चन्स और WH क्वेश्चन. मग इथं त्यांनी विचारले की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. तर या मुद्द्यामध्ये वी शूड हॅव टू आस्क बोथ क्वेश्चन्स. दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले गेले पाहिजेत. सपोज एस नो टाईप क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन्स ऑल्सो. दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजेत व्हेन वी आर गोइंग टू अरेंज दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यू ऑफ एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीची. हाऊएव्हर अन इंटरव्ह्यू क्वेश्चन शुड इन्क्लूड अबाउट हिज सक्सेस, हिज एज्युकेशन, हिज पास्ट लाईफ, probably other related questions to his profession. त्याच्याकडे जेव्हा आपण प्रश्न विचारू तेव्हा एस नो टाईप आणि दोन्ही क्वेश्चन असले पाहिजेत, परंतु त्याचं एज्युकेशन, त्याची पास्ट लाईफ, एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा अदर हॅज त्याचे इंटरेस्ट किंवा त्यानंतर त्याचा प्रोफेशन काय आहे त्या प्रोफेशनबद्दलचे क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजेत. या प्रकारच्या क्वेश्चन आणि दोन्ही प्रकारचे क्वेश्चन त्याला विचारले गेले पाहिजेत. अँड रिलेटेड टू हिज फ्युचर ऑल्सो. त्याच्या फ्युचर्सबद्दलही काही क्वेश्चन्स आपण विचारले पाहिजेत. विच इज इम्पॉर्टंट फॉर टू हिम ऑल्सो अँड टू द लिसनर्स ऑल्सो. कारण तो त्याच्यासाठी त्याचा फ्युचर महत्त्वाचा असेल आणि लिसनर्ससाठी. कारण लिसनर्सना तो त्याच्या क्वेश्चन्सपासून एनकरेज करू शकतो. या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले गेले पाहिजेत. हे 4 मुद्दे आपण इथे चर्चिले. स्ट्रक्चर, फॉर्मॅट, साईज, लेंथ, डूज अँड डोंट्स अँड क्वेश्चन्स टाईप्स. या 4 मुद्द्यांना आपण इथे विचारात घेतला आहे. आता या 4 मुद्द्यासोबत See 6 point. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. तुम्हाला एका टीनेजरची इंटरव्ह्यू घ्यायची आहे आणि तो टीनेजर सक्सेसफुल असला पाहिजे. एका सक्सेसफुल टीनेजरची तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. अँड दे टोल्ड हिअर वी हॅव टू आस्क 10 क्वेश्चन टू हिम. आपण त्याला 10 प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. खाली त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेत त्यांना आपण फॉलोअप करायचं आहे. सी स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट. एक खाली त्यांनी टेम्पलेट दिलं आहे आणि त्या टेम्पलेटच्या मदतीनं आपल्याला क्वेश्चन्स इंटरव्ह्यू स्ट्रक्चर करायचं आहे. काय काय मुद्दे आहेत बघा. फर्स्ट, नेम ऑफ द इंटरव्ह्यू. ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव. नेम ऑफ इंटरव्ह्यूअर. जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याचं नाव. टॉपिक, मग त्यांनी टॉपिक्स दिलेत. पर्सनल, रिसेंट. सी इन युअर बुक. तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहायचं आहे. टॉपिक्स पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट्स.
व्यक्तिगत आहे की रिसेंट आहे किंवा स्पोर्ट्स आहे किंवा बिझनेस म्हणजे खेळासंदर्भात त्याचा व्यवसाय आहे, एखादी म्युझिक असेल, एखादं आर्ट असेल, याच्याबद्दलचे क्वेश्चन्स विचारायचे त्याला. ते टॉपिक त्यांनी दिलेत. व्हेन्यू म्हणजे ठिकाण कुठलं आहे, स्टुडिओ, सपोज आता न्यूज चॅनल्स वगैरे स्टुडिओज असतात त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतली जाते. टी व्ही चॅनल, एखादा टी व्ही चॅनल असेल, ऑडिटोरियम हॉल, जसं की आपलं सभागृह असेल, ETC, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू घेत असाल. डेट त्याची नोट डाऊन करायची आहे, टाईम नोट डाऊन करायचा आहे आणि तुम्ही किती वेळ इंटरव्ह्यू घेणार त्याचं ड्युरेशन पण नोट डाऊन त्याच्यात द्यायचं आहे. टोटल क्वेश्चन्स आपल्याला 10 विचारायचे आहेत. देन ते इथं सांगितलं की मिक्सअप ऑफ एस, नो अँड WH क्वेश्चन, दोन्ही प्रकारचे प्रश्न. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाच्या अगोदर एक प्रॉपर बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे त्याच्यासाठी. कॉन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू, संवाद हा दोघांमधला एक रिअल इंटरव्ह्यू वाटला पाहिजे. जरी तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेत असाल तरी तो इंटरव्ह्यू घेताना तो आर्टिफिशियल वाटला नाही पाहिजे, तो रिअल इंटरव्ह्यू. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स, जसं की आपण अगोदरच पाहिलं होतं की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलचे खूप सारे प्रश्न, खूपच पर्सनल लाईफबद्दलचे क्वेश्चन विचारायचे नाहीत. ॲट व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड वल्गर लँग्वेज, भाषेचाही योग्य वापर करायचा आहे. भाषेचा स्तर ढासळला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सो वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल हिअर. सी, तुम्हाला त्याची सुरुवात करताना हा जो हे जे टेम्पलेट आहे ते टेम्पलेट पूर्ण करायचं आहे. काय म्हणते बघा हे, अ स्टुडंट फ्रॉम युअर, सपोज यू हॅव चूज वन स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल, तुम्ही तुमच्या शाळेतील एखादा विद्यार्थी चूज केला आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू करताय. अ स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज गॉट गोल्ड मेडल इन युअर स्कूल इन योगा कॉम्पिटिशन. आय थिंक एस्टरडेज म्हणजे संडेज हा कालचा योगा डे होता, त्याच्याच रिलेटेड आपण एक इंटरव्ह्यू घेणार आहोत. अ स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज गॉट गोल्ड मेडल इन युअर स्कूल इन योगा कॉम्पिटिशन. तुमच्या शाळेमध्ये योगा कॉम्पिटिशन होते आणि ते योगा कॉम्पिटिशनमध्ये त्या विद्यार्थ्याला गोल्ड मेडल मिळालं आहे. यू हॅव बीन आस्क्ड टू इंटरव्ह्यू, त्या इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारायचं आहे. राईट 8 to 10 क्वेश्चन्स अबाउट इट, त्याच्याबद्दलचे 8 ते 10 प्रश्न विचारायचे आहेत. मग फर्स्ट पॉईंट इथं आपल्याला जसं टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, नेम ऑफ इंटरव्ह्यू डॅश, त्याच्यापुढे त्याचं नाव असेल, जो बी कोणी असेल तो, त्यात तुमच्या एखाद्या फ्रेंडचं नाव तिथं ॲड करा. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, त्या ठिकाणी तुमचं नाव येईल, तुम्ही इंटरव्ह्यू घेता त्याची. टॉपिक असेल स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट, व्हॉट्स एव्हर. तर आपल्याला इथं स्पोर्ट्स ॲड करायचं, कारण आपण योगा कॉम्पिटिशनबद्दल बोलतो आहे. त्याचं व्हेन्यू असेल ऑडिटोरियम हॉल, म्हणजे तुमच्या शाळेचं सभागृह असेल, जे बी असेल ते, त्या ठिकाणी तुम्ही घेता येते. डेट असेल, त्याची तारीख असेल, सपोज व्हॉट इज डेट टुडे, ती आजची डेट टाकून द्या तिथं. टाईम मॉर्निंग 10 AM, शक्यतो मॉर्निंग टाईमच सिलेक्ट करा. अँड ड्युरेशन 1 hour, कमीत कमी 1 तासाचा इंटरव्ह्यू अरेंज करा. हे झाले इथले मेन पॉईंट्स जे आपल्याला इथं टेम्पलेटमध्ये दिले, ते आपण ते 10 क्वेश्चन आपण या ठिकाणी विचारात घेतलेत. त्याच्यानंतर आपल्याला नेमका जो इंटरव्ह्यू काय आहे त्याच्या, सो सी हिअर आय हॅव वन डेमो इंटरव्ह्यू. सो आय एम गोइंग टू रीड अँड एक्सप्लेन टू यू. You have to note down in your notebook, and after that send me to our WhatsApp group. See, आता आपण सुरुवातीला स्ट्रक्चरमध्ये 3 मुद्दे पाहिले होते, 3 स्टेप्स पाहिल्या. त्यातली पहिली स्टेप्स होती, पहिल्या स्टेप्सकडे गेलो होतो आपण. स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये फॉर्मल ग्रीटिंग करायचं होतं त्या व्यक्तीचं. तर फॉर्मल ग्रीटिंगचा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे तो लिहायचा आहे, परंतु फॉर्मल ग्रीटिंग असं नाही लिहायचं, थोडंसं पॅरेग्राफ करून बिगिनिंग करायचं त्याचं. वेलकम डिअर स्टुडंट, यू आर मोस्ट वेलकम. गुड मॉर्निंग, ग्लॅड टू मीट यू. आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट युअर ग्रेट सक्सेस इन योगा. फुल स्टॉप. हा झाला या
एवढ्याच 2-3 ओळीमध्ये आपल्याला ते संपवायचं आहे. वेलकम डिअर स्टुडंट्स, यू आर मोस्ट वेलकम. अभिनंदन या तुमचं खूपच अभिनंदन. शुभ सकाळ, ग्लॅड टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. आय वूड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स, मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत अबाउट युअर ग्रेट सक्सेस इन योगा. तुमचं जे योगामध्ये तुम्हाला यश मिळालं आहे किंवा तुला जे यश मिळालं आहे त्याच्याबद्दल. आणि हा झाला इथं ग्रीटिंग नंतर आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन असेल, हाऊ डू यू फील वेन यू गॉट गोल्ड मेडल इन योगा कॉम्पिटिशन. तुला कसं वाटतंय जेव्हा तुला एक सुवर्णपदक योगा कॉम्पिटिशनमध्ये मिळालं आहे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन, तू त्याचा ॲन्सर करेल. सेकंड क्वेश्चन, डिड यू एक्सपेक्ट सच अ रिझल्ट. अशा प्रकारच्या यशाबद्दल तुला अपेक्षा होती का. सेकंड क्वेश्चन, हू इन्स्पायर्स यू टू चूज दिस करियर. हे करियर चूज करण्यासाठी तुला कुणी इन्स्पायर केलं, कुणी तुला प्रेरणा दिली. थर्ड क्वेश्चन झाला. फोर्थ क्वेश्चन, ॲट व्हॉट एज डिड यू स्टार्ट योगा. वयाच्या कितव्या वर्षी तू योगा करायला सुरू केलं होतं. क्वेश्चन नंबर फिफ्थ, हू डिड युअर फॅमिली मेंबर हेल्प यू इन दिस अचिव्हमेंट. या कामामध्ये तुझ्या घरातल्या कोणी व्यक्तीने तुला मदत केली होती का. किंवा यालाच और दुसरा क्वेश्चन आहे, हू हॅज हेल्प्ड यू फ्रॉम युअर फॅमिली. तुझ्या घरातून कोणी मदत केली. या दोन्हीपैकी कुठलाही एक क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा. क्वेश्चन नंबर 6 असेल, हाऊ डू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स फील अबाउट यू अँड युअर सक्सेस. तुझ्या मित्रांना आणि तुझ्या घरच्यांना या यशाबद्दल काय वाटतंय. क्वेश्चन नंबर 7 असेल, इज देअर एनी स्पेशल डाएट फॉर योगा लर्नर. एखादा काही विशिष्ट आहार घेतला जावा का जे योगा लर्न करतायत, जे शिकतायत योगा, त्या योगा लर्नरनी काही विशेष आहार फॉलो केला पाहिजे का की तुझ्यासारखं योगा त्यांनाही जमेल. क्वेश्चन नंबर 8, विच इज युअर मोस्ट चेरिश मेमरी. याच्यामधली तुझी मोस्ट चेरिश म्हणजे खूप आनंद देणारी अशी आठवण आहे का काय. क्वेश्चन नंबर 9 असेल, व्हॉट इज युअर नेक्स्ट गोल. तुझं नेक्स्ट गोल काय आहे. तुला भविष्यात आणखीन याच्यामध्ये काय करिअर करायचं आहे किंवा आणखीन काही कन्सेप्ट्स आहेत. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट वूड यू लाईक टू बिकम इन फ्युचरमध्ये तुला काय बनण्याची इच्छा आहे. तुझं व्यक्तिगत तुला कुठला जॉब करण्याची किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन त्याला विचारायचा आहे. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट ॲडवाईस वूड यू लाईक टू गिव्ह टू अवर यंग योगा लर्नर. आमचे जे तरुण योगा लर्नर आहेत त्यांना तुला काय संदेश द्यावायचा आहे. या प्रकारचा क्वेश्चन त्याला विचारायचा आहे. या ठिकाणी एकूण आपण 11 क्वेश्चन्स विचारात घेतले आहेत. तर 11 क्वेश्चन्स इंटरव्ह्यूसाठी हे कॉमन क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन होता बघा, हाऊ डू यू फील वेन यू गॉट गोल्ड मेडल इन योगा कॉम्पिटिशन. या योगा कॉम्पिटिशनच्या ऐवजी दुसरं जरी एखादं नाव तुम्ही तिथे ॲड केलं तर हा क्वेश्चन त्याला ॲप्लाय होऊ शकतो. दीज आर व्हेरी कॉमन क्वेश्चन्स. हे सगळे खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत. तुम्ही ज्यांचा कोणाचा इंटरव्ह्यू घेणार असाल त्याला तुम्ही विचारले तर व्हेरी सिम्पली हे त्याला ॲप्लाय होऊ शकतात. असे कॉमन क्वेश्चन्स हे काढलेले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला नोट डाऊन करून लर्न करायचे आहेत. आणि यातला एक मुद्दा आपला राहतो आहे कन्क्लुजन ज्याला म्हणतो तो, ते कन्क्लुजन पॉईंट्स पूर्ण करायचं आपल्याला. पॅरेग्राफ करून थँक्यू सर, डिअर फ्रेंड, स्टुडंट्स जे बी असेल तर, पण इथं आपल्याला थँक्यू डिअर फ्रेंड असं म्हणावं लागेल कारण तुमचा तो मित्र असेल, वर्गमित्र असेल. किंवा थँक्यू डिअर स्टुडंट फ्रेंड, युअर थॉट्स कॉमा देऊन युअर थॉट्स, युअर प्लॅन्स अँड आयडियाज कॉमा अचिव्हमेंट डिझर्व प्रेज. तुझं जे विचार आहे, तुझे ज्या भविष्यातले नियोजन केलेलं आहेस किंवा तुझ्या ज्या आयडियाज आहेत ह्या प्रेज कौतुकास पात्र आहेत. डिझर्व प्रेज कौतुकास पात्र आहेत. दे आर एनकरेजिंग अँड इन्स्पायरिंग अस. यामुळं आम्हाला सर्वांना एक प्रेरणा मिळाली आहे. थँक्यू फॉर द व्हॅल्युएबल टाईम यू हॅव गिवन. तुझं अमूल्य वेळ आम्हाला दिलास याच्याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत. अशा प्रकारचा कन्क्लुजन पॅरेग्राफ आपल्याला तिथे ॲड करायचा आहे. यामध्ये जे आपले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. तरी पाठ करून त्याचा एक छोटासा व्हॉईस रेकॉर्ड करायचा आहे, तो मला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचा आहे. हे करताना हे तुम्ही नोट डाऊन करून मला तर पाठवायचंच आहे. अगेन अँड अगेन लिसन करा आणि ते तुम्ही
तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून मला पाठवा. आज आपण इथं त्यातला क्वेश्चन नंबर 5 and 6 पाहिला आहे आपल्या इंग्लिश वर्कशॉपमधला. नियर अबाउट 20 मिनिट्सकडे चालला आहे आपला व्हिडिओ. सो वी आर गोइंग टू स्टॉप. इथं आपला महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला नक्कीच विचारला जातो प्रत्येक परीक्षेमध्ये, तो म्हणजे पोएम ॲप्रिसिएशन. तर ते पोएम ॲप्रिसिएशन वी आर गोइंग टू लर्न इन टुमॉरोज पिरियड. थँक्यू फॉर टुडे. थँक्यू. बाय.